हा बरोबर 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 हा 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 महात्मा फुले चौकात आलात की तिथून उजवीकडे हा बरोबर हा समोरचीच बिल्डिंग ग्राउंड फ्लोर या हो 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 प्रसाद सर बोला. खुश आहे का? खूप खुश आहे एकाचे दोन होणार आहेत सर आतापर्यंत एकाचे दोन एकाच गोष्टीत झालेत एक परडे देतात दोन स्किट करून घेतात हल्ली हल्ली तर 3-4 देतात डांगे दशरथ हा सर मी एवढा खुश आहे ना सर म्हणजे माझं आयुष्य पालटून जाणार आहे शपथ माझं लग्न होणार आहे काही दिवसांपूर्वी एक मुलगी बघायला गेलो होतो तिच्या घरी गेलो लव ॲट फर्स्ट साईट होतं ना तसं लव ॲट फर्स्ट बाईट झालं पोह्याचा घास खाल्ला आणि तेव्हाच ठरवलं आयुष्यात हीच माझी लाडाची बॉस ठरलं हीच हीच बाकी कोणी नाही तुम्हाला सांगतो मला ना आत्ताच सनई चौघडे वाचतायत असं 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 ऐकायला येते मला हे बघा हा आहे ना माझं लग्न ठरणार अजून काय हो एका माणसाला या प्लीज या प्लीज या प्लीज या बसा 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 प्लीज या बसा 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 प्लीज बसा प्लीज बसा प्लीज 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 मी बसतो मी. वेलकम वेलकम नमस्कार नमस्कार नमस्कार. घर व्यवस्थित सापडलं ना हो हो म्हणजे विचारतच आलो. छान आहे बाकी घर छान आहे हो ना. थँक्यू मस्त अगदी बरं वाटलं तुम्ही आलात हो. आजोबा पाया पडतो बाथरूम कुठे आहे? हा कुठला आशीर्वाद आहे नाही. त्यांना वॉशरूमला जायचं हा. असतं ते आता जिन्यात त्यांनी बडीशेप खाल्ली ना त्यांना खाल्लं की 10 सेकंद पण अरे पटकन! या आजोबा या सॉरी तिथे सॉरी मी पाहिलं मी येऊ का? नाही मी आहे आजोबा या इथे टोल चला लवकर. नाही या आजोबा सावकाश आजोबा सावकाश जे करायचं ते इथेच करायचं आजोबा स्टेजवर नाही बोला मामी आहो राहू द्या राहू द्या मामी काजू कतली घ्या ना प्लीज असू दे असू दे आमच्या एरियात आहे काजू कतली इथं दुकान आहे हो. फेमस आहे खूप हो. देशपांडे ब्रदर्स सकाळी रांग लागत्या दुकानाबाहेर छान आहे. काजू कतली घ्या ना मामा हां. काजू कतली घ्या ना द्या, मी हो आवडली काजू कतली छान आहे लग्नानंतर रोजच खायची आहे म्हणा काका तुम्ही घ्या ना प्लीज घ्या नाही, ते जबर मामी सगळं नाही नाही तुम्ही हक्काने ओरडू शकता आता नातं जुळणार म्हटलं शुगर आहे ना त्यांना म्हणून नाही जास्त मग काय झालं मामी आता नाही खाणार तर कधी खाणार हो. आनंदाच्या क्षणीच खातो की नाही हो की नाही मामा हो ना हो हो म्हणजे ऍक्च्युली आम्ही तुम्हाला तेच सांगायला आलो होतो मी बोलतो बोल म्हणजे तुम्ही आमच्याकडे रसिकाला बघायला येऊन गेलात रसिकाला पहिल्या तुम्ही तिला होकार दिलात पण आम्हीच जरा वेळ मागितला म्हणजे रसिकाचं काय ती जरा बुजरी आहे हो दिसतंय म्हणजे पटकन तिला 4 चौघात बोलता येत नाही आता पण बघा लाजते तर तुम्ही गेल्यानंतर आम्ही सगळे बोललो आणि म्हटलं ठरलंच आहे तर मग तू कशाला लाजतेस नाही मी ते मुलीची बाजू म्हटलं की जरा नाही नाही करायला होतं अगदी अगदी दडपण मामा. येतो. मी समजू शकतो तर तुम्ही गेल्यानंतर आम्ही बोललो आमच्यात आणि ठरलंच आहे म्हटलं तर भेटून सांगूया म्हणून आम्ही आलो तर पृथ्वीजी मामा बोला ना म्हणजे आम्हाला सगळ्यांना एक मतानं तुम्ही नाही आवडला हो मस्करी करता मामा नाही हे उगाच कशाला खोटं बोलायचं हो. कोणाला म्हणजे कोणालाच नाही आवडला नाही मला नाहीच माझ्या पत्नीलाही नाही नाही आवडलं आणि तुम्ही जिला बघायला आला होतात ना रसिकाला हो अजिबात
अजिबातच नाही. मामा मस्करी खूप अहो करतात. मस्करी नाही हो, खरंच सांगतायत ते. अहो काय झालं, आमची रसिका आहे ना, म्हणजे थोडी ही आहे, म्हणजे अशी चंचल आहे थोडीशी. म्हणजे तिला ना घाणेरड्यातली घाणेरडी गोष्ट पण आवडते, पण तुम्ही अजिबातच नाही आवडला तिला. खरं, खोटं नाही, शपथ खरं सांगते हा. म्हणजे काही आवडतं म्हणजे अहो, तुम्ही तिला बघून गेल्यानंतर लगेचच तिने आमच्या फॅमिलीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ना मेसेज केला. काय मेसेज केला सांगते? बरं मी सांगते. शी. बसा ना, बसा, बसा तुम्ही. बसून बोला. बरं नुसतं शी नाही हा, पुढे असं एस 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 च्या 4 रांगा. हो खरं खोटं नाही मी सांगते. दाखवतो. दाखवता नाही का? मामा ठीक आहे, मला हे म्हणजे मेसेज नका दाखवू. म्हणजे हे मी नाही आवडू शकत कदाचित. कदाचित नाही, 2000% नाही आवडत. नाही आवड. म्हणजे कोणालाच नाही, कोणीच असं म्हटलं नाही की बाबा मुलगा बरा आहे. बरं आहे. सगळ्यांचं म्हणणं होतं की वाईट स्थळ आहे. सगळे हो सगळे. तोंडावर नकार द्यायचा होता असं असं म्हणले. नाही, मग मला काय काय होतंय मला कळत नाही. म्हणजे तुम्ही ना बोलताय काहीतरी वेगळं आणि रिॲक्ट काहीतरी वेगळं होत आहे आता. म्हणजे जर तुमचा नकार आहे ना, तर मग तुम्ही मला एक फोन केला असता आणि सांगितलं असतं की बाबा नकार आहे, तर मी मान्य केलं असतं. त्याच्यासाठी इथे येऊन ते एवढं करायची काही गरज नाही. जेन्युअनली काही गरज नाही. मला फोनवर सांगायचं. ऍक्च्युली मी म्हंटल बाबांना की आपण फोन करून नकार देऊयात, पण बाबा म्हणाले की नको, फोनवर गैरसमज होतो ना, हा. त्यांना वाईट वाटेल. म्हणजे नेमकं काय कारण हे कळलं पाहिजे ना हा. नकार देण्याचं. तुम्हाला असं वाटू शकतं ना की काहीतरी वेगळं कारण असू शकतं, म्हणजे मुलीला कोणीतरी दुसरा आवडतोय, किंवा मग तुमचा चेहराच मला आवडला नाहीये. पण नाही, असं काही नाही. बाबा म्हणाले की आपण त्यांना भेटूया आणि क्लिअरली सांगूया की असं दुसरं कुठलंही कारण नाहीये, फक्त एकच कारण आहे, आम्हाला तुम्ही नाहीच आवडला. बापरे, मला बघूनच डोळे मिटत होते माहितीये का. नको नको बाबा बस 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 बाबा. बाप असं बस. मी जरा स्पष्ट बोलू का? मला ना यांच्यासारखं असं गोड गोड खोटं बोलायला जमत नाही. मागे तुम्ही ती बोजडी घालून आला होतात ना, तेव्हा चटकन तुमच्या तोंडात मारावीशी वाटली. माहित नाही का, पण तुमचा चेहरा बघितला की संताप येतो. त्यांना सांगा माझ्या चेहऱ्याबद्दल यांनी नाही बोलायचं. यांचा चेहरा आणि मेकअप बघून मला यांना तोंडाकडून तोफेकडे द्यावं असं वाटतंय. दिलं मी आहे ना शांत, मी काही बोललोय का? आणि मामा नाही, काका काकी नकार होता ना, तर डायरेक्ट मला एक मेसेज करायचा की नकार आहे. नाही नाही हे बघा, या मी सांगतो तुम्हाला, मेसेज नाही. कारण कसं होतं, इंटेन्सिटी आणि टोन कळत नाही ना, तंत्रज्ञान इथे अपुरं पडतं. खरं सांगतो, म्हणजे मला मेसेज केला की मी लगेच केला असता. हल्ली पैसे पण पडत नाहीत. केला असता मेसेज की आम्हाला नाही आवडलात, पण ह्यात इंटेन्सिटी कुठे आहे? आता आल्यानंतर आम्हाला तुम्ही नाही आवडलात, राग कळतो ना, खरंय. इंटेन्सिटी कळते. आता बघा, तुमचा चेहरा बघितल्यानंतर मुलीनं शे म्हटलं. आता त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर असणारी किळस मेसेज मधून कशी पाठवायची? कशी पाठवायची? ना? म्हणजे मेसेज मधून किळस पाठवायची म्हणजे ती उलटी केल्याची स्माईल पाठवायला पाहिजे. पण उलटी येण्यात पण तुम्ही वाईट आहात का? नाही हा, नाही हो. नाही, हो नाही. नाही हो, नाही नाही. खरं नाही. अजिबात नाही. खोटं कशाला? अजिबात नाही. उद्या मी तुमच्या मागे उभा राहीन. अजिबात नाही. नाही नाही नाही. पण फार तर एखाद्याला मळमळू शकतं. हा. हा? पण उलटी नाही. काय बाबा? होऊ शकत. अगदी नका बरोबर. बोलू, अगदी बरोबर. ते ज्या हिशोबाने बोलतात ना, त्या हिशोबाने रोज सकाळी चेहरा बघून 10 वेळा ओळखला पाहिजे तुम्ही. पृथ्वीजी नाही हो. माझे आजोबा आहेत ते. तोंड बघ कसा केलाय. मी कोण आहे? मला कशाला बोलतायत? मी काय वाईट केलं हो तुमचं? मी काय म्हणते, त्यांना ना खोटं वाटतंय आपण जे सांगतोय ते. हो ना. तर माझं काय म्हणणं, आपण त्यांना करून दाखवायचा का डेमो? डेमो हा, ते गेल्यावर आपण काय केलं ते करून दाखवायचं. मी चालेल. मी मी ना कळेल. त्यावेळी बाथरूम मधून येत होतो. हो हो, बरोबर बरोबर. त्यांनी आवळा सुपारी खाल्ली होती नाही का? हा, मग तुम्ही तिकडेच जा. तिकडे या. पृथ्वी या. या इकडे. या. तुम्ही इकडे या. या. तुम्ही इकडे या. तुम्ही गेले. अरे पण तुम्ही करताय आणि मी दाखवतो बघा. तुम्ही तुम्हाला गेलात. लगेच लक्षात येईल काय समजा घडलं होतं आमचं तुम्हाला घर आहे हे. सांगतो. हा? हे आमचं घर आहे समजा. समजा हे गेले. हा? या. अच्छा. मी जायचंय. हो हो, आम्ही तुम्हाला आमची बाजू कळवतो. या.
हा गेले हा हे गेले गेले. हा, समजा गेले. काय मग कसा वाटला मुलगा? वाईट. अरे बापरे. रसिका एवढं बाबा एवढं झालं. तुम्हाला कसं वाटलं? एवढं झालं. मी परत विचारतो कसा वाटला मुलगा? आवडला का? शांत व्हा हे घ्या काजू कतली खा घ्या. एवढं केलं. काजू कतली ठेवा ती खाली काजू कतली. काजू कतली खाली ठेवा आधी ती. अरे बापरे मी आलो. आजोबा कशाला आत बसा ना डांबर लावून. काय करून दाखवलं तुम्ही आता? तुम्हाला लाज नाही वाटत आहे? हा इथे माझ्याच घरात येताय आणि मलाच डेमो करून दाखवताय तुम्ही की काय बाबा मला कसा नकार द्यायचा होता ते कसं ठरवलं तुम्ही मला करून दाखवताय तुम्ही. निघा 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 खूप झालं निघा. ऐका तुम्ही निघा. अहो पण नकार आहे ना तुमचा कळला मला. निघा. ऐका ऐका पृथ्वीजी मला कळतंय तुम्हाला वाईट वाटतंय पण तुम्ही नका असं बॅकआउट करू म्हणजे तुम्ही त्रास करून घेऊ नका. नका हा. हे बघा एखाद्याने नकार दिला म्हणजे ती व्यक्ती वाईटच असते असं नाहीये ना. नाहीये की नाही? म्हणजे कदाचित तुम्ही चांगले असाल तुम्ही चांगले पण आमच्या लेखी तुम्ही वाईटच आहात. म्हणजे नाहीच आवडला नाहीच नाही आम्हाला म्हणजे. कोणालाच. आधीचं कशाला बोलली तोंडवर करून मग नाही चालली बाहेर. चला बाहेर. थांबायचं नाही एक क्षण इथे. निघा बर असं. निघा. ठीक आहे. जा निघा चला. आमचे बाबा संडासाच्या पाईपातनं पाठवून घरी जा. सर मी आहे चांगला दिसायला खरंच. मी दिसतो चांगला. भाग्यश्री शपथ. मला विचाराल ना तर मला तुम्ही अजिबातच आवडलेला नाहीये. निघ रे निघ. तू अख्ख्या महाराष्ट्राला आवडलेला नाहीये. निघ. अरे, आमिर दादा संपवस किट. नाही रे नाही आवडलंस तुम्हाला. अरे वाचन! वाचन! वा 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 आम्हाला फारच आवडली ही नकार घंटा. प्रसाद दा फॅन्टॅस्टिक. तुमचं स्किट झाल्यानंतर ना मी माझंच नाही खूप घाणं तुम्ही खूप हे मी करून बघत होतो. हे अशक्य आहे. ॲक्टरसाठी हा अत्यंत उत्तम असा एक्सरसाइज होता आणि तो तुम्ही सगळ्यांनी इतका वंडरफुली प्ले केलात की क्या बात आहे. म्हणजे चेहऱ्यावर एक भलतंच काहीतरी ठेवायचं आणि म्हणजे कठीण भयंकर कठीण एक्सप्रेशन्स होते. म्हणजे जेवढं बघताना त्या सोप्या वाटतात तेवढ्या त्या सोप्या परफॉर्म करायला अजिबात नाही आहेत. अजिबातच नाहीत. वंडरफुल. खूप मजा आली. वा वा माधवी ताई तू किती एन्जॉय केलास हा परफॉर्मन्स. मस्त मस्त म्हणजे भारी भारी भारी. आणि आमच्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही सगळे खरोखरच विनोदाचे बॉस आहात आणि ही तुमची टीम बॉस माझी लाडाची. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच गाईज. मंडळी महाराष्ट्राचा रबर स्टार म्हणून ज्यांचं कौतुक झालं आपल्या अफलातून टायमिंग आणि भन्नाट हावभाव यामुळे ज्यांनी रसिकांना आजवर तुफान हसवलं असे सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक विजय पाटकर आहेत आजचे आपले खास पाहुणे. आणि त्यांच्यासोबत इथे विनोदाचा खळखळाट निर्माण करायला येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले आणि विनोदाची महाराणी विशाखा सुभेदार. Yeah, just hold on. ओहो Nice hair. आंघोळ केलीस? बोल. Yeah, yesterday I shared my number with you. Yes. What's your name, by the way? Sweetie, nice name, huh? मी तुझं प्रोफाईल बघितलं ते पण तुझ्यासारखंच स्वीट आहे. येस सेक्सी मदन माझाच हँडल आहे. येस
नेवर फॉर अँड युअर येस मिस्टर एचओ व्हॉट्स द हेल गोइंग ऑन देअर एचओ Yes. अख्खा हेड ऑफिस बोलते तुझ्याशी. ओके रिसिव्हिंग प्रायव्हेट रॅन ओके गॉड मस्ट बी क्रेझी ओके वेल नेहा माझ्यासाठी कोणाचा फोन आला तर कनेक्ट मी इनसाइड. ओहो टक टक मे आय जून जुलै ऑगस्ट मॅम मे आय जून जुलै ऑगस्ट मॅम थँक्स मॅम मी येऊ मॅम कम इन प्लीज. फोटो में ऐसी बात पंग 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 गप ना बाबा विरारचा ज्वेलथी फेस. गप ना गप. सॉरी सॉरी कम इन सिट कम इन सिट. येस मॅम सिट सिट येस सिट. रिलॅक्स ये रिलॅक्स. आय एम ओके काही पाणी वगैरे हवंय? अरे बापरे तास तुम्ही पाणी वगैरे मला विचारताय म्हणजे कमालच आहे. नाही नाही ठीक आहे हरकत नाही. काय आहे चौगुले दरवेळेस तुम्ही माझ्यासाठी गिफ्ट आणता. आज मी तुमच्यासाठी गिफ्ट आणलंय. काय सांगताय काय तुम्ही या. काय काय गिफ्ट काय आहे सरप्राईज आहे. प्लीज मला सांगा ना मॅम. सरप्राईज. असं सरप्राईज सांगायचं आणि द्यायचं नाही हे बरोबर नाही. सरप्राईज. नो नो नो. ए ए ए सरप्राईज गप गप गप. एका तिकिटात 3 बालनाट्य. गप गप जरा गप. मॅच्युअर मॅच्युअर बघ ना जरा. मला ना असं कंट्रोल नाही करत होतो. मला जर सांगितलं सरप्राईज आणि दाखवलं नाही मला जाम त्रास होतो. येते प्लीज दाखवा ना मला. येते येते सरप्राईज येते. ठीक आहे मॅडम तुम्ही कधी सरप्राईज द्या पण मी त्याचं काही गिफ्ट आहे तुम्हाला देणार आहे. ये विशू ए शाणे कानपाड फोडीत. गजरा माळणारच माझ्या केसात तू. मग कुठे जेबेवर मारणार Shut up. मॅम, हे मी आज का आणलंय तुम्हाला माहिती आहे का? हाच त्यासाठी खास कारण आहे. सोनी मराठीवर एक नवीन मालिका येते बॉस माझी लाडाची. मॅडम एक्झॅक्टली आपल्या रिलेशनवर आहे ती. म्हणजे तिथे बॉस आणि एम्प्लॉई यांची रिलेशन आहेत मॅडम. खरंच सांगतो तिथे ना बॉस आहे ती बायको आहे आणि एम्प्लॉई आहे ना तो नवरा आहे. म्हणजे घरात नवरा बायको आणि तिकडे गेल्यावर बॉस आणि एम्प्लॉई. त्यावरूनच मला असं वाटतंय की विशू मॅडम तुम्ही आता ब्लश होणार आहात. मी हो म्हणजे इतके दिवस तुम्ही ज्याची वाट बघत होतात ज्यासाठी तुम्ही झोरत होतात तो क्षण आता तुमच्या समोर येऊन ठेपलेला आहे. वॉट आता तुम्हाला वणवण करायची गरज नाही. होय म्हणजे? होय मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. तीन नाशी. मी विचारलं तुला लग्नासाठी विचारलं. जरा लायकीत राहा. हा अवकात बघ स्वतःची. काय आहेस तू कळलं ना शाण्या. चालला माझ्याशी लग्न करायला. तुम्ही चिडू नका प्लीज चिडू नका. Shut up. आता मी तुम्हाला सरप्राईज दिलं तुम्ही काय देताय सरप्राईज मला ते सांगा ना प्लीज. आय तुझं सरप्राईज येणार आहे. अरे, कधी येणार या कधी येणार ते सांगा येणार ना. येणार. एकदा सांगितलं असतं. May I come in, ma'am? Oh God. This is it. Actual sentence. गेली अनेक वर्षात हे वाक्य मी आणि या मंचाने ऐकलेलंच नाही. मे आय कम इन. थँक गॉड. येस कम इन. Oh, हॅलो thank you, thank हॅलो you, thank हॅलो you, thank you, हॅलो thank you. Hi, hello, ठीक आहे. हॅलो Hello. हॅलो. मॅम मी मिस्टर लवचिके येस एच मधून आलोय. येस आय नो. हॅलो हॅलो मिस्टर लवचिके. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. प्लीज बी सीटेड. प्लीज बी सीटेड. येस बसा 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 बसा. वेल चौगुले दिस इज युअर सरप्राईज. हे सरप्राईज आहे या हे लवचिके. लवचिके. हे सरप्राईज आहे याच्यात काय सरप्राईज आहे? सांगते काय ना चौगुले तुमची रिप्लेसमेंट आहे. म्हणजे
आजपासून तुमची सगळी कामं हे करणार आहेत. मी काय करणार? तुम्ही कुडाळ ब्रँचला ट्रान्सफर. आपल्या ऑफिसची कुडाळ ब्रँचच नाही आहे. मग समजून घ्या काय ते. तुम्हाला काढलेले आउट. एक मिनिट, गेट आउट फ्रॉम हिअर. एक मिनिट. हे तुम्ही नाही करू शकत. का? हे तुम्ही नाही करू शकत. नाही, नाही. तुम्ही मला का काढलात? का काढलं? तुम्ही मला का काढलं? कसं आहे ना, ताटात समजा जेवताना केस आला तर आपण काय करतो? काढून टाकतो. एक्झॅक्टली, मी तेच केलंय. हा माझी जागा घेऊ शकत नाही. Yes. आओ. या ऑफिसमध्ये दिस समीर चौगुलेची जागा कोणीही घेऊ शकत नाही. रिअली? हो. काय नाव तुझं? लाच खावे ना? लाच खावे नाही, लवचिके. लवचिके. वॉटर लवचिके. प्रोटोकॉल पाळलास येतं ना? प्रोटोकॉल पाळलास आधी ऑफिसचा? What? हाऊ डेअर यू. तू असं केलंस? हे बघ, असं केलंस? चौगुले. चौगुले. हे केलंस? टाक टाक. मी आहे मुमकिन मॅम. हे केलंस? मुळात चौगुले त्यांना हे सगळं करण्याची गरजच नाहीये. गरज नाहीये. आहे. मैं गपूची गपूची गमगम मॅम. वेल लवचिके, हे सगळं तुम्ही का केलं? प्रोटोकॉल. नो. ऑफकोर्स प्रोटोकॉल. मला हे सगळं येतं, मग मला करून दाखवायला नको. आता शहाणपणा मी का 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 सांग करू? एक मिनट. अभी लेट गया रे. अभी शानपणा बोल दिया रे हे उसने. ऑफिस आहे. अभी देखता हूं मैं क्या. खरा नाही हा. तो हे शानपणा ऑफिस का आहे. म्हणाला? ऑफिस आहे. ऑफिस असू दे. आता तू आहे आणि मी आहे. लिसन. तुला कॉम्पिटिशन करायची माझ्याशी. Listen अरे चल रे. कॉम्पिटिशन करायची चल, तुला चल, माझ्याशी. चल. चल हा. सनईचा आवाज काढ. नो. हा? सनईचा आवाज काढ. सनईचा आवाज Why? काढ ना. हे सनई सनई हे बघ. अरे काही गरज नाही. Not needed. चल. हे काय आहे? हो सनईचा आवाज. आपल्या आता तू काढून दाखव. मध्ये हे अलाउड नाहीये. लिसन. मॅडम थांबा मॅडम थांबा. माझी जागा घेतो तू. हा चल. हा घे सुरू कर. हा नो. हा? नो. हा. ए काय मला नाही आवडत. मला आवाज केला आवडत नाही. तिथे राहायला लायक कोण आहे म्हणजे मी आहे. काही त्याला येतच संबंध आहे? नाहीये. त्याला येतच नाहीये. ऑफिसच्या कामात पुरेसे थांबा मला. ए, थांब रे. बोलतोय ना. मी पण आता जरा तापलोय. हा काय? मला वॉयलिन वाजवत येते. वॉयलिन कसं वाजवणार? तो तर रंग आहे. ए बावळट शी रे शी. म्हणजे शी. वॉयलेट हा रंग आहे Violet? आणि वॉयलिन हे वाद्य आहे, ते वाजवायचं असतं. आणि ते एक मिनिट सर, पण तुम्ही का वाजवता हे वाद्य? वाजवलंच पाहिजे. काय गप का थांब का. अरे. म्हणजे तू म्हणजे मला मूड घालवते. लवचिके. दाखवतो. सनी वाजवतो, हे घालतो, पोट घालतो. बोल. अरे दाखवतो. लिसन. हे उघड. ए काय? अरे
मिस्टर लवचिके लिसन टू मी हे काय चाललंय तुमचं तू काय म्हणजे यार लवचिक. मला चला डोकं फिरवतोय माझं यार मी नाही ऐकणार लवचिके तुम्ही तर त्याच्याशी स्पर्धा करायला नाही आलात. तुम्ही बसा इथे प्लीज बसा. ह्या माणसाला जस्ट इग्नोर करा. हा आपण इथे कशासाठी आलोय? व्हॉट इज युअर वर्क? काम करायला हा काय काय करायचंय आपल्याला? आपली कॉर्पोरेट येस ऑफिस आहे आपलं ऑफकोर्स आपलं जे ब्रँड आहे ते खूप एस्टॅब्लिश ऑफकोर्स. खूप मोठं असं प्रोडक्ट आहे आपलं पान मसाल्याचं पान मसाला. MJ इंडस्ट्रीज पान मसाला. हा ते लहान मुलाचे डायपर बनवतो आपण नो अरे MJ इंडस्ट्रीज मोजे बनवतात मोजे. तोच मोजा तोंडात घाल आणि गप ना. बावळट. हे क्रिकेट यू गायज तुम्ही काय करताय लक्षात येते का तुमच्या? आपण इन्शुरन्स कंपनी आपली आपलं ते प्रोडक्ट आहे. हॅलो थोडक्यासाठी राहिलं. थोडक्यासाठी येस. हो गॉड हे एचओवरनं काय आलंय? एक मिनिट तुम्ही बसा एक मिनिट आम्हाला एक मिनिट हे तिकडून जरा पेपर दे. पेपर द्यायला सांगितलं ना. नॉनसेन्स. गिव मी द पेन. मला ना इन्शुरन्सचं स्पेलिंग लिहून दाखव. मी पण लिहितो मॅडम, मी पण लिहितो म्हणजे तुम्हाला कळेल. तुझ्याकडनं अपेक्षाच नाही माझी. नाही तुम्हाला कळेल एक्झॅक्टली कोण चांगलं लिहितं ते. प्लीज प्लीज येस येस. आता बघा राईट इट डाऊन. ओके ओके काही प्रॉब्लेमच नाहीये. ओके ड्रॉइंग नाही काढायचंय. इन्शुरन्स शब्दाचं स्पेलिंग ए गपरे स्पेलिंग लिहायचंय. ए अरे येस आलं. येस आलं. अरे हे काय आहे? हॅलो मॅडम एक सप्लिमेंट मिळेल का? हा इन्शुरन्सच लिहितोस ना तू? हो पटपट द्या मला वेळ तर त्याचा आधी होईल ना. बघा तो लिहितोय प्लीज द्या ना लवकर. घ्या. मला होते ना मला लेट मी प्रूव्ह माय सेल्फ घ्या, ना. घ्या. अरे हे कोण एम्प्लॉई आहे? डन आय एम डन झालं 2 मिनिट झालं. थोडके 1 मार्काचा राहिला होता रे. लवचिके हा इन्शुरन्सचं स्पेलिंग तुम्ही पानभर लिहिलंय? हे काय सगळं ABCD काय आहे? ऑफकोर्स ABCD सगळं आहे ना. त्यात इन्शुरन्सची स्पेलिंग तुम्हाला सापडेलच ना. शोधा आता हॅलो व्हॉट इज दिस? हे मी इन्शुरन्सचं स्पेलिंग लिहिलंय. मी 3 ओळीच लिहिलेले आहेत कारण मी फक्त इन्शुरन्स ना लिहिलंय. मी इन्शुरन्स इज अ मॅटर ऑफ सॉलिसिटेशन कळकळी केली. मिसेस लवचिके एक मिनिट टेल मी द ट्रूथ. हा मी कायम हेड ऑफिसला फोन केला की मला रिप्लाय यायला 2 दिवस लागतात. ओके काल मी फोन केला अर्ध्या तासात तुम्ही इथे कसे आलात आज? टेल मी द ट्रूथ. सांगावं लागणार होतं. अर्ध्या तासात तुम्ही ऑफिसमध्ये कसे आलात? मॅडम तुम्ही एचओला मेल केलात की रिप्लेसमेंट पाहिजे. येस तो बरोबर तुम्ही 2:30 वाजता केलात राईट. आणि 2:33 माझ्या बॉसने मला लात मारली आणि इकडे पाठवलं. अरे देवा हा हेड ऑफिसचा समीर चौगुले आला इकडे. अरे मी आगीतून फुफटत आले रे. हो गॉड. नाईस मीटिंग यू. वाय वाय केवढ्या गोष्टी सेम आहेत आपल्या. म्हणजे मला पण लात मारली तुम्हाला पण लात मारली. Of course, same. या बाद आपली जोडी सॉलिड जमेल माहितीये. म्हणजे कशी काय अरे क्या बात आहे. अरे मी एकटा पडतोय यार इकडे. काय म्हणजे काय मला कोणी ना साथच देत नाही. हा. मगाशी मी बघितलं यू हॅव टॅलेंट. ते जे काय केलं ना ते कमाल आहे. तो तुझा मोठेपण आहे. अरे नाही नाही यार खरंच हॅट्स ऑफ आहे. हॅट्स ऑफ आहे तुम्हाला. हॅट्स ऑफ आहे. तुम्ही मला ते शिकवायचं ते Of course. काय ते होतं ना ते मला प्लीज मला नाही असं नाही ते मी शिकेन ना यार. आपण हो गया यार Celebration. सेलिब्रेशन करूया ना. आपल्या मैत्रीचं सेलिब्रेशन.
वाटलं. मस्त मस्त. सई काय म्हणशील? हॅवॉक परफॉर्मन्स होता. विजय दादा तुमचं खूप खूप स्वागत या मंचावरती. खूप मजा आली तुम्हाला बघताना. थँक्यू व्हेरी मच. धुमाकूळ घातलात, मजा आली. प्रसाद दा. विजय, तुझं मनपूर्वक स्वागत या मंचावरती. तुझी एनर्जी इतकी अफाट आहे. अनेक पिढ्या तुला ऑब्झर्व करत आल्या आणि तुझं माईम कॉपी करण्याचा अनेक पिढ्यांनी प्रयत्न केला. आनंदाची गोष्ट अशी की तुझ्यासारखं कुणालाच जमलं नाही. तुला या मंचावर या जोडीबरोबर आणि या सिरीजमध्ये बघणं वॉज अ ट्रीट. म्हणजे खूप मजा आली. फॅन्टॅस्टिक. सम्या, विशाखा आउटस्टँडिंग. खूप मजा. एक मला बोलायचं वाटते. सम्यानेच लिहिलं होतं की रिप्लेसमेंट पाहिजे. स्किटमध्ये ठीक आहे, पण हास्य जत्राच्या कुठल्याही कलाकाराला रिप्लेसमेंट नाही आहे. आणि ह्यानं तर नक्कीच नाही. आणि ह्या दोघांबरोबर काम करताना खरंच मजा आली. थँक्यू. मनवा, तुला कसं वाटलं आमच्या या मंचावरचे बॉस आणि एम्प्लॉई? मी काय सांगणार तुम्हाला यार, म्हणजे हॅट्स ऑफ. खूप मजा आली. माझ्या डोळ्यातनं घळा पाणी येतंय हसून. आणि आय थिंक हे सोनी मराठीने आम्हाला सगळ्यांना आमच्या नवीन शोच्या निमित्ताने इथे बोलवलं आणि हे मोठं गिफ्ट दिलं. सो आय एम व्हेरी थँकफुल. मंडळी, आज 2 शिक्षक आणि त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये शाळेबाहेर सामना रंगणार आहे. बघूया नेमकं त्याचं कारण तरी काय आहे. या ना. सर नको ना. अरे मॅडम, या आता घरी. सर अरे बघा आता कसं. बघा किती भारी जागा आहे ही. मोसम बघा किती मस्त आहे. सर सर पण मला कुठे घेऊन आलाय तिकडे आड राहणार. सर कोणी बघितलं तर मला भीती वाटते सर. हो थांब. अरे बघितलं तर बघू द्या. आणि तशी बी आपली फ्रेंडशिप असते. आता मी माझ्या फ्रेंडला नदीच्या किनारी भेटायला घेऊन आलो तर काय प्रॉब्लेम आहे बुवा? नाही, प्रॉब्लेम काहीच नाहीये. तुम्हाला माहितीये ना आपली फ्रेंडशिप आहे. हा. मला पण माहिती आपली फ्रेंडशिप आहे. पण माझ्या नवऱ्याला नाही माहिती ना आपली फ्रेंडशिप आहे. सर माझ्या नवऱ्याची ना ऊसाची रसवंती आहे. त्याने जर आपल्याला इकडे पाहिलं ना सर, तर ऊसाच्या ऐवजी मला आत टाकेल आणि तुम्हाला लिंबू म्हणून पिळेल. सर मला भीती वाटते सर. अरे थांबा ना. तुम्ही गैर घाबरता बुवा. सर अरे ही भलती सिक्रेट जागा आहे. इथे कोणी म्हणजे कोणीच येत नाही. तुम्हाला कसं माहिती कोणी म्हणजे कोणीच येत नाही ते? त्यावलं कोणाकोणाला घेऊन आला तिकडे? नाही हो, 3 बाय ना. 3 बायांना? अरे काय करा बाबा. काय करा तुमच्या कॉमेडीच्या तिला का नदीत फेकावी. जा तिकडे. नाही म्हणजे त्यांनी बायना म्हणायची माझी अशी स्टाईल आहे बा. आणि मी ते भूगोलाचा शिक्षक आहे ना, तर जागांचा अभ्यास करायची माझी सवय. असा दिसला दगड, अरे बापरे त्याच्या मागे काय. असा डोंगर दिसला, त्याची माती कशी आहे बा, असं मी शोधत राहतो बा. तुमच्या नजरेत काय ते मी शोधत राहतो बा. या ना जवळ या ना. नको ना सर. अरे तुम्ही नाही म्हणताय पण तुमची नजर हो म्हणते. बरं 1 मिनिट इकडे या ना तुम्ही. या ना आपण नदीत असं पाण्यात पाय टाकून मस्त बसू वा. या इकडे बसा. भारी वाटतंय ना. मस्त वाटतंय की नाही. सर कसं वाटतंय. वाटून राहिलं सर. काय आलं सर तुम्ही माझी साडी भिजवलीत सर. मग माझ्या नवऱ्याने विचारलं साडी कशी भिजली, तर मी काय सांगू आता. अरे तुमच्या इनोसंटपणाच्या काय करू मी. तुम्हाला नवऱ्याला भेटायला शाळा सुटल्यानंतर जायचे, तोपर्यंत साडी सुकणार नाही. अरे वारा नावाची पण गोष्ट असते की नाही हो. ऐका ना, आपल्या फ्रेंडशिप मध्ये नका ना त्या नवऱ्याचे नाव घेऊ. मूड ऑफ होऊन जातो. रोमॅन्सिक असतो ना एकदम मूड. आता मी माझ्या बायकोचे नाव घेतो का. तिचा विचार जरी केला तर अंगावर शहारा नाही काटा उभा राहतो.
अरे बाप तुम्ही हसले की असं कसं तरीच होतं बा. फ्रेंडशिपवर फोकस करा ना तुम्ही. अरे बाप नको मरून जाईन बरं का मी आत्महत्या करून येईन. मॅडम मी तुमच्यावर एक कविता करून टाकलेली आहे. हो बघितलं माझा नवरा कवी असून त्यांनी माझ्यावर नाही कविता केली. जाऊ दे मी केली ना आता. ऐकवा ना सर. कवय कवय मना मनमा असा विचार येस. अरे हाई दलिंदर जिंदगी पुन्हा बालेस ना सावली मा जाती तर कितलं बरं होत. हाऊ पाठवर साचेल जो मैश तो साबू लाई लाई धोती तर कितली मजा येते. हे तेन बाय ना पण ते जाय नाही. आता तू नाही तुनं प्रेम त्या प्रेमनं दुःख काहीच नाही. अशी कटी राहिनी म्हणी जिंदगी तिला कोणीच आस नाही. मी काय कर राहिनो कोठे जाई राहिनो मला काहीच माहिती नाही. अंधारामा कटी राहिनी म्हणी जिंदगी अंधारमाच होई जासू मी गुडूप गुडूप बैझू. पण कवय कवय मना मनमा असा विचार येस. कवय कवय मना मनमा असा विचार येस. तर बघितलं मित्रांनो कशी वाटली तुम्हाला आमच्या सरांची कविता. आणि जर तुम्हाला सरांची कविता आवडली असेल तर लायकी करा, सबस्क्राइब करा, शेअर करा. मी आहे शिवाली, मी दत्तू आणि बघत राहा आमचं यूट्यूब चॅनल जंगल में मंगल. जंगल में मंगल. हे पोरांनो अरे तुम्ही इकडे काय करताय रे. आम्ही तर इकडे रोजच येतो. मग? तुम्ही इकडे काय करताय रे. आम्ही इकडे मुलांना आपण काय शिकलो दगडावर दगड घासला की ठिणगी पडते ते चेक करत होतो. हो ना. हा नाही पटलं त्यांना. बापरे सप्तर्षी बघत होतो आम्ही. हा हो मॅडम दुपारे नाही पटत आहे आम्हाला. कारण तुमच्या डोक्यावरचा घाम सांगतोय की तुम्ही काय करत होता. आम्हाला कळलं. आम्ही व्हिडिओ शूट केला आणि आता अपलोड करणार आहे. या लाईनच्या पुढे यायचं नाही अजिबात. नाही तर मी बटन दाब. नको ना रे. सर करा ना काहीतरी. माझा नवरा उसाने मारेल मला. सर सरकात घालेल पिळून काढेल. सर काहीतरी करा ना सर करतो प्लीज. करतो 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 करतो. हे म्हणा दत्त बा ओले म्हणा लाडो बारे शिव. अरे तुम्हाला काय पाहिजे सांगा. काय पाहिजे तुम्हाला. आईस्क्रीम पाहिजे, चॉकलेट. चिप्स चिप्स. सर इकडे या, इकडे या. हा आलो. आता मस्त माझ्या डोक्यावरून हात फिरवा आणि बोला की दत्तू तू खूप हुशार आहे आणि माझी दाढी कुरवाळा. कानपट्टी देऊ का. बटन दाबू काय. गंमत केली मी. गंमत गंमत. माझे पिल्लू ते कच्चे रे कच्चे. अरे दत्तू तू खूप हुशार आहे. बस थँक्यू सर. मला आतापर्यंत कोणी हुशार बोललं नव्हतं. थँक्यू. हा अरे दलिंदर त्याच्यासाठी अक्कल असावी लागते ना असं बोलायला. सर माझ्या दत्तूला ओरडायचं नाही. हा आधीच सांगून ठेवते. एक मिनिट. माझ्या दत्तूला म्हणजे माझा आणि दत्तूचं प्रेम आहे तुम्ही आमच्या घरी जा आणि आमच्या घरच्यांना सांगा की माझं आणि शिवाचं लग्न करून द्या म्हणून. सर काय डोक्यावर पडले का रे तुम्ही. अरे असं कसं सांगू आम्ही. मी आता अपलोड करून टाकतो. आम्ही करतो. अरे करिअर उद्ध्वस्त होऊन जाईल. माझ्या नोकरी चालल्या जाईल रे. ऐका मी तुम्हाला खूप त्रास देतो की नाही. हो तुम्हाला रागवतो, तुमच्यावर चिडतो. तुम्ही मला चिडवा, माझ्यावर रागवा, काही बी बोला मला, काही बी म्हणजे सरांना चिडवा. पण ते नका करू ते. आपण यांना चिडवून घेऊया. चिडवून घेऊया त्यांना. आपण यांना ना ते चिडवा ते काय काय ए राजपूत तुझ्या डोक्यावर बसलं भूत. अरे
श्याम सर लंबू सर्कशीचा तंबू. अजून एक ए या आईस्क्रीम वाला भैया. माझ्याकडे तर अजून एक आहे. काय रे? श्याम सर हा आता श्याम सर टकलावर आला घाम तुम्ही काय त्यांच्या नादाला लागताय? मजा येते ना थांब. आणि हे सरांना पकडलं रानात कावळा शिटला कानात. आणि ते पण पकडला पकडला सरांना चिखलात पकडला. आणि मग ते करूया काय सूट कूट बूट. श्याम सरांना लावूया शेपूट. शेपूट लावतो दलिंदर. तुझ्या बापाला लाव शेपूट. येतो मोबाईल इकडे मोबाईल. सर व्हिडिओ डिलीट करा. व्हिडिओ डिलीट करा ना. अरे डिलीट करायला व्हिडिओ तर पाहिजे. अरे दलिंदर व्हिडिओ काढायला ते बटन बी दाबावं लागतं ना. अरे यार दत्तू तू कधी शिकणार रे? लग्न केल्यानंतर मला पस्तावा होईल कोणत्या माणसाबरोबर संसार करते मी. सॉरी ना शिवा. काय चाललंय रे तुमचं मगातपासून? एवढे चिरपुटले तुम्ही. काय लग्न म्हणजे काय कळतं का तरी? मला माहितीये लग्न म्हणजे काय. हो हा लग्न म्हणजे लग्न आणि लग्न म्हणजे लग्न आणि लग्न म्हणजे ओट्यावर स्वयंपाक करणं. अरे बाप रे भलते चाबरे आहेत आजकालचे पोरं. धड त्यांना पूर्ण कळत बी नाही. जे कळतं ते डेंजर असतं. निघ तू बी नाही इथून. ओ सर तुम्ही परत एकदा कविता बोला ना. मला व्हिडिओ शूट करायचा आहे. कविता पाहिजे तुला? एक वजन आई बाबा नाव सांगून परत आलात तर. वा छान परफॉर्म केलात. मस्त. सई मला आज श्यामदादांना झालेला त्रास पाहून मजा आली. इतर वेळेला आम्हालाही त्रास होतो, पण आज श्यामदादा तुम्हाला गोड त्रास दिला दत्तूने असं मला वाटतं. दत्तू, शिवाली, तुम्ही जेव्हा लहान मुलं होता तेव्हा मला सगळ्यात मजा येते तुम्हाला बघायला. आणि आजही मी खूप एन्जॉय केलं. या विद्यार्थी आणि शिक्षकांना परत भेटायला खूप आवडेल. वा 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 सई. या मंचावरच्या सगळ्याच कलाकारांचं टायमिंग उत्तम आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. पण त्याच्याच बरोबरीने आपल्या बँडमधल्या सगळ्यांचं टायमिंग पण इतकं बाप आहे. तो श्याम बांगरसाठी आज स्पेशल टाळ्या. वा 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 क्या बात है. थँक्यू सो मच गाइस अँड कीप इट अप.